आजा शीतलचं आवरलं का नाही? आवरते. आणि जेडी काय गडबड चालली? या की नाना, या 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 बसा. देवाला निघालो होतो ना, तिचीच गडबड चालू आहे. बर बर बर. कसं जाणार आहे? सुन्याच्या गाडीतनं. हा, समाधान सगळं ठीक आहे ना? होय तुम्ही काल जाऊन आला ना? होय. नाना तुम्ही केव्हा आला? हे काय आत्ताच आलो. कशी आहेस? बरी आहेस ना? होय बरी आहे. चहा ठेवू का? अगं हिच्यातच काय ठेवू की चहा? अगं नको. अगं आत्ताच घेऊन आलोय. आणि तुमची पण जायची गडबड चालू आहे, त्याच्यात कशाला? बर. समाधान पाहुण्यांकडे जाऊन आला ना? काय म्हणाली? पाहुणं काय ऐकायला तयार नाहीत. काय मत आहे त्यांचं? ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. ते काय जेडीला नांदवणार नाही म्हणतात. काय होणार पुरीचं याचीच काळजी लागून राहिली बघा मला. अरे होईल होईल, समजा व्यवस्थित होईल. अरे आपण कुणाचं वाईट करत नाही, मग आपलं पण काय वाईट होणार नाही. होय, आता आम्ही देवावरच सोडून दिलंय सगळं. आमच्या या गडबडीत ह्या दोन पोरांचं बी नीट बघता आलं नाही. आता हे सगळं होऊ दे नीट. पूजा देवदेव झालं मग जेडीचं कसं करायचं ते बघू. नाना कोणाला तरी मध्यस्थी घालावं म्हणतोय मी. तू काय काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. काय लागलं तर मला सांग. अरे गाडी आली वाटते. तुम्ही आवरा आणि निघा तुम्ही. आणि हा, देवाला साकडे घाला, समजा व्यवस्थित होऊ दे म्हणून. हा ना उद्या सत्यनारायणची पूजा आहे. तुम्ही समध्याने उद्या पूजेला येऊन जावा. म्हणजे तशी काही लई मोठी नाही पूजा ठेवली आम्ही, घरगुतीच घालणार आहे. आमच्या घरची एक 4-5 माणसं, तुमच्याकडची एक 5-7 माणसं आणि इथली ओळखीची एक 4-5 माणसं. पण तुम्ही मात्र समध्याने आठवणीने या पूजेला. बर, आम्ही नक्की येतो. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चल येतो मी. पुष्पे, हे पुष्पे, काय झालं ओरडायला? अगं काय नाही, सगळं सामान घेतलंच काही व्यवस्थित. कसं आहे ना, देवदेव झाला की लगेच गोंधळ घालायचा आपल्याला. लग्न झाल्यानंतर वर्षाच्यात गोंधळ घालायचा असतो. राहायला की उगाच डोक्याला ताप नको ग म्हणून म्हटलं. आणि आज एकदा गेला की लवकर परत यायचा नाही. तेव्हा देवाधर्माचा समजा व्यवस्थित व्हायला पाहिजे. समजा व्यवस्थितच करत असते मी. अगं जेडीचं आवडलं की नाही? जेडे, काय ग जिजे? अगं अजून तुझं आवडलं नाही वे? माझं काय उरायचंय तवा? आता काय आवडायचं म्हणजे? तू इथेच ना? नाही. अगं चल ना जेडे, आपण तुझ्याबद्दल देवाला साखर घालूया. जिजे आता लय वेळ गेलाय. देव बी माझं काय करू शकत नाही. जेडे अगं तू आलीस तर बरं होईल. तुला बी बाहेर पडून जरा बरं वाटेल. नाही नको. तसं बी माझ्या आयुष्यात काय बदल होईल याच्यावर आता माझा विश्वासच नाही. तुझा जरी विश्वास नसला तरी माझा आहे. समजा ठीक होईल. या जाऊन तुम्ही. अंजीजे माझ्याऐवजी यांचं भलं होऊ दे असं मागणं माग देवाकडं. चला.
जा. भैया अहो एवढं मन लावून काय लिहिताय? काय आत्मचरित्र लिहिताय काय? नाही टॅलेंट. प्लॅन लिहितोय प्लॅन. प्लॅन? हां. कसला प्लॅन? कॉन्फिडेन्शियल. भैया कॉन्फिडेन्शियल ना, कॉन्फिडेन्शियल. दॅट इज दॅट. जेडीने तिचा कसा सेपरेट प्लॅन केला होता तसंच आम्ही पण करतोय. हा तिची ना आमची गाठभेट झाली पाहिजे, तीच होत नाही. ती घराच्या बाहेर पण पडत नाही. तिला फोन करावं म्हणलं तर फोनही लागत नाही. ती जमे का फोन करते? बिनकामाच्या माणसाचा बिनकामाचा फोन येतोय बघ. अहो भैया उचला की फोन. एवढं ती मागापासून फोन करते, काहीतरी अर्जंट असेल ना. बोला जमीर शेठ. भैया अजिंक्याच्या घरचे सगळे बाहेर गेलेत. मग बहुतेक देवाला गेलेत. अरे मग काय आम्ही देवाला फोन करून सांगू का आमच्या गावातली माणसं आहेत त्या दर्शनासाठी तयार हो म्हणून? भैया जयश्री घरात एकटीच आहे. तुम्हीच म्हटला होता ना तिची गाठभेट होईना, ती फोन उचला ना. ती घरात एकटी असली की सांग, म्हणजे तिच्याशी तुम्हाला बोलता येईल. फोन ठेव, आलोच आम्ही. टॅलेंट. गॉड इज लिस्निंग. गॉड इज लिस्निंग टॅलेंट. जयश्री सोडून जयश्रीच्या घरातले सगळे देवदर्शनाला गेलेत. देवा तुलाच काळजी रे बाबा. शेवटी तूच आला धावून. ते म्हणतात ना टॅलेंट, भगवान के घर में देर है अंधेर नहीं. देवा आता आमच्या माऊलीला म्हणजे आमच्या देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. भक्तांनी गेलंच पाहिजे. चला 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 लवकर चला. शीतलला भेटून आला? वय कशी आहे ती? बरी काय अडचण नाही ना? नाही. आणि समाधान भाऊजी काय म्हणले? ते पाहुण्यान भेटून आले ना? नेमकं काय झालंय तिकडं? तिकडे जाऊन काय फायदा झाला नाही. म्हणजे ती लोक ऐकायच्या मनस्थितीतच नाही, असं समाधानच्या बोलण्यावरून वाटत होतं. मग आता सगळं पांडुरंगाच्याच हातात. जे व्हावं ते चांगलंच व्हावं. वय जरा पाणी आणखी. हा आणते. घ्या.